जनगणमन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता द्राविड उत्कल बंगा। मित्रांनो, हीच ती जागा जिथून गोळीबार केलेला आपल्या वीरांवर. तर इथून जास्तीत जास्त 400 मीटर अंतर आहे. देवेश आपली सकाळ आहे ना, ती सिद्धगडाच्या पायथ्याशी झालेली आहे. आणि आज 2 जानेवारी काळा दिवस. तर आज आता आपली मशाल दौड घेऊन आलेलीच होती सगळी नांदब गँग आणि इतर गावकरी आणि गोडसईचे ना. बाकीच्या मशाल वगैरे आलेत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो. रात्रीचा ब्लॉग तिथेच संपवलेला. हा ब्लॉग आपला नवीन राहील कारण एवढ्यात कोणी बघणार नाही ना. आता आपण वरती जाणार आहे मशाल घेऊन आणि तिथे एक क्रांतीज्योत पेटवली जाईल. ती तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि तिथे जो एक रिअल म्हणजे नाटक होणार, म्हणजे जिथं आपल्या हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील आणि भाई कोतवाल यांच्या बाबतीत ज्या घडलेल्या घडामोडी आपल्या देशासाठी, तर त्या तिथे एक रिअलमध्ये असं दाखवण्यात येईल. ते नाटक तुम्हाला मी शूट करतो, तो वेगळा टाकतो, मग तुम्हाला बघायला जरा चांगलं वाटेल ना. आणि याच्यातून काहीतरी आपल्याला ऐतिहासिक आहे, त्यातलं आपल्याला काहीतरी ज्ञान पण घ्यायला भेटेल ना. आपले हुतात्मा आहेत, त्यांचं बलिदान व्यर्थ नाही गेलं पाहिजे. व्हिडिओमध्ये टिकून राहा, तुम्हाला दाखवतो ना. आज आता आपले भाऊ झोपलेले आहेत, जे पूर्ण दिवसभर मशाल दौड करून आले, तर एकदम थकलेले होते. त्यांना सुद्धा दाखवतो त्यांचे कष्ट. आणि पूर्ण रस्त्याला तेही आपली नांदबगावची तरुण पिढी त्यांनी जेवण वगैरे सगळं मुलांना व्यवस्थित पुरवलं. त्यांचंसुद्धा आपण आभारी आहे. चला तुम्हाला दाखवतो. आता आपली पोरं झोपल्यात ना, काही कुठल्यात तयाऱ्या वगैरे चालू आहेत तिकडे जाण्यासाठी. तुम्हाला दाखवतो ना, मशाल पण दाखवतो. चला. प्रभाकर दादा उठलेला आहे, सचिन दादा इकडं ताणून झोपलेला आहे. तर इकडं बघा सकाळ कशी आहे आमची इकडची. सगळे अजून झोपल्यात. आलो एक जण उठतं, ज्याची जशी झोप पुरी होते तशी. एखाद्याचा असं डोका दुखत असेल कारण खूप रात्रभर त्याही जागरण केले, एक भजन वगैरे त्याही चांगलं गायलेत, शेकोटी पेटवले. चला आता आपण चाललो मशाल घेऊन तिकडं. मित्रांनो, इकडं बघा लवेश, कॅडी आणि जतीन हे झोपल्यान. हे थोडं लेट येतील, आम्ही पुढं चाललो. तर मित्रांनो, इथून पूर्ण क्रांतीज्योत आहे ना वरती निघालेले आहे. आता वरती गेलेल्या क्रांतीज्योती तुम्हाला दाखवतो आणि कशी क्रांतीज्योत पेटवली जाते ते तुम्हाला दाखवतो. व्हिडिओमध्ये टिकून राहा. पूर्ण रात्रभर आणि दिवसभर पाणी वाटप करणारे हे भाऊ आहे तिथे. आणि कोणाच्या नावात? यांच्या नावात. तर त्यांचा आभारी आहे भाऊ सर्व इथे येणाऱ्या पाहुण्यांतर्फे. चला. चल. याची मुकल्या बघू शकता. पूर्ण रात्रभर जागरण केले देई आणि चांगले असे भाषण केले देई. खूप आवडला त्यांचा गोड भाषण. चला. आपल्याला आता वरती जायचं आहे, पण इथला जो प्रवास आहे ना तो जास्तीत जास्त 1.5 किलोमीटरचा आहे. आणि वरती जास्त गाड्या पार्क करण्यासाठी जागा नाही आहे. त्याच्यासाठी आपल्याला चालतच जायला लागतात. म्हणजे काही गाड्या आहेत जे मेन प्रमुख उपस्थिती आहे त्यांच्या गाड्या म्हणजे जाण्यासाठी अवेलेबल आहेत. पण आपण काय आता समजून घ्या, त्यांनासुद्धा जाणं गरजेचं आहे. आपण एक चालत जाणं गरजेचं आहे. इथली जी कमिटी आहे त्यांना समजून घेण्याचं आपलं पहिलं कर्तव्य आहे ना. तुम्हाला दाखवतो हा रस्ता कसा आहे, व्हिडिओमध्ये टिकून राहा. थोड्याच वेळात आपण पूर्ण रस्त्यात अंधार आणि अशा घनदाट जंगलातून आपण चाललोय. बिबट्यांची तर भीती नाही कारण आपण घाबरत नाही. सह्याद्रीतलं वाघ आहे हो. तर मित्रांनो, आपण सिद्धगडाच्या गाभाऱ्यात आलेलो आहे. तर तुम्हाला दाखवतो आता आपले वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील आणि भाई कोतवाल आणि त्यांची इतर मंडळी कुठे आपले हुतात्मा झाले होते ती जागा दाखवतो तुम्हाला. एक आपल्या हुतात्म्यांसाठी एक घोषणा होऊन जाऊ दे. अमर रहे, अमर रहे भाई कोतवाल, अमर रहे, अमर रहे, अमर रहे भाई पाटील, अमर रहे. भारत माता की जय. वंदे मातरम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हर हर महादेव. मित्रांनो, हाच तो गाभारा जो आपल्या वीरांच्या रक्ताने पावन झालेला आहे. तो व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. आपण जवळ जाऊ आता
तुम्हाला लांबून थोडा झूम झाल्यावर का दिसतो. जवळ जाऊ आता. आणि थोड्याच वेळात मशाल ज्योत आता पेटवली जाईल. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. तुम्हाला जवळून दाखवतो. श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज सिद्धगड येथे उपस्थित आहे. मला वाटते भारताचे एकमेव ठिकाण असेल की ज्या ठिकाणी ही रक्तरंजित क्रांती झाली त्या ठिकाणी त्याच जनगणमन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंगा तब शुभ नामे गाहे तब शुभ आशीष मागे गाहे तब गणगाथा जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 मातरम. अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. जय महाराष्ट्र माता जनता महाराष्ट्र माता जय महाराष्ट्र माता जनता महाराष्ट्र माता देवावरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी देवावरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एक पणाते भरती पाई मातीला घागरी एक पणाते भरती पाई मातीला घागरी देवधरीचा कंटाळा देवधरीचा कंटाळा यमुनेचे पाणी वाला जय महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा माझ्या छातीवरी गोरली अभिमानाची घेरी माझ्या छातीवरी गोरली अभिमानाची घेरी ओलावी मनगते हे जीव घेरी दारिद्र्याचा उधार शिकला विधयाचा भामारी विकला देश सोडला पाठीला. किरण चल खाली चाललो. देवेश
ऐसा कुछ भी आपके स्टेशन करने आए 40 मीटरवरून त्या असंख्य पोलिसांनी गोळीबार केला तेव्हा त्यांना काय वाटलं हे बघण्यासारखंच असणार. तर मनोमन धन्यवाद देते सिद्धगड स्मारक समितीला. धन्यवाद. तुम्ही ही जी आता आठवण सांगितली त्यानंतरच काही लोकांच्या भुवया उंचावल्या. यादी पूर्ण झालेली आहे. अजूनही कोणी राहिलं असेल तर आम्हाला सांगावं. परत एकदा राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते आता सकाळ झाले आणि सकाळचं दृश्य तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतोय. व्हिडिओ मध्ये टिकून राहा. हे बघा मशाल ज्योत आपली पेटवलेली होती तेव्हा अंधार होता, आता उजेड पडले. एकच नंबर क्वालिटी ना क्वांटिटी दोन्ही. चला रे घरी, चला खाली चला. पोहे उपमा बिपमा खाला चला. आई कोतवाल अमर रे, हिराजी पाटील अमर रे. मित्रांनो हीच ती जागा जिथून गोळीबार केलेला आपल्या वीरांवर. तर इथून जास्तीत जास्त 400 मीटर अंतर आहे. तर एवढे लांबून आपल्या हुतात्म्यांवरती गोळीबार केलेला होता. तुम्ही व्हिडिओ मधून बघू शकता. तर बघा इथं बंदुकीचं चिन्ह दाखवले म्हणजे कोणी येईल त्याला समजेल इथूनच गोळीबार झालेला होता. आपलं नाटक करणारे एकदम ओरिजिनल भूमिका निभावणारे कलाकार आज त्यांच्यासोबत आपला प्रवास होतोय. एक अतिशय आनंद वाटतोय. दोन्ही भाऊ आपल्या सोबत आहेत. थँक्यू, धन्यवाद. खरं तर आणि महत्वाची गोष्ट म्हणजे 7 तारखेला तिसगावला नाटक बघायला या. कोणतं नाटक आहे भाऊ? सेम सेम तिसगावला आपला पालखी झाली पालखी चालले त्याच्या आदल्या दिवशी शक्ती संगम सोहळा. ओके. 5000च्या वर लोक. तर मित्रांनो आम्ही पोचलो हलकटे यार का पोहे खाला. काय करशील ना दे खायला पाहिजे. आता काय पोहे नाही उपमा आहे उपमा. ते द्याल ना दात घसल्यान बरस कली जाई आंघोळ नाही ठेवली त्याने 1 प्लेट. हा मी दात घसल्यान मला 1 चालेल. तर मित्रांनो भेटला आम्हाला उपमा भेटला. आता चाललो, आता पोहे पण खायचे आणि त्याच्या आधी रस्त्यालाच उपमा खतम करून टाकतो. तर मित्रांनो आलो आता आम्ही आमच्या जागेवर. सगळी पोरा इथं जमले तुम्हाला दाखवतो. फोटो काढायला झाला पोहे नाही का झालं? पोहे झाले का? पोहे झालं खाल्लं पण तर मित्रांनो ही बघा ही अख्खी पोराई खूप मेहनत घेतली. गोटसं नांदप आणि इतर गावची पोरं होती आणि अख्खी रात इकडे तिकडे गायब होती, दिसत नव्हती. कालोख होता तर मीच गायब होतो असं नाही. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये कोण कोण होता. आता सगळे एकत्र जमलं. आता आम्ही यांचा फोटो काढू दे. एक हे थांब रे थांब लांब लांब. एक इकडे बघा 1 2 3 इकडे बघ आलं. हे थांब 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 थांब. ओय अमर रे अमर रे अमर रे अमर रे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, वीर माता जिजाबाई की, गावदेवी माते की, बजरंग बली की. जय श्रीराम. चला मित्रांनो व्हिडिओचा इथंच एंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला बाय बाय.